नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली मित्रांनो. रेल्वेकडून वॅकन्सी निघालेली आहे. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे असणार मित्रांनो. इथे जे पद असणार मित्रांनो, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट साठी असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टेक्निशियन साठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. या दोघी पदांसाठी इथं 33 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला ITI पासून तर आपण कधी इंजिनियर डिप्लोमा, त्याच्यानंतर इंजिनियर डिग्री आपल्याकडे असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. आणि इथे जी भरती असणार मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. तुमचं इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे, त्या बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूची तारीख आणि इंटरव्ह्यू कोणत्या ठिकाणी असणार आहे, संपूर्ण माहिती, तुमची सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणं सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला जायचे ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. सगळी माहिती ऐकून घ्यायची आहे. कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. संपूर्ण माहिती ऐकायची तरच अप्लाय करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. अशीच आपल्या चॅनलवर नवीन नवीन डेली जॉब अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. बेसिकली आपण बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर मी इथं PDF फाईल ओपन केलेली आहे त्याची. ओके, आता इथं मित्रांनो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. ओके, तर बेलापूर भवन, प्लॉट नंबर 6, सेक्टर नंबर 11, त्याच्यानंतर CBD बेलापूर, नवी मुंबई. ओके, याचा ऍड्रेस आहे, त्यांचा ऑफिसचा ऍड्रेस आहे. त्यानंतर ते एम्प्लॉय नोटिफिकेशन असणार आहे मित्रांनो इथं 2024 साठी. तर याच्या आधी पण वॅकन्सी निघाली होती 190 पर्यंत, ते पण मी टाकलेला व्हिडिओ त्याचा. तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे भरती असणार मित्रांनो. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी असणार मित्रांनो. मिनिस्टरी रेल्वे ऑफ कॉर्पोरेशन ऑफिस, CBD बेलापूर, नवी मुंबई मित्रांनो. इन्व्हाइट ऍप्लिकेशन साठी जर मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही, पोस्ट असणार आहे आपल्याला, फिक्स असणार आहे आपल्याला. टर्म कॉन्ट्रॅक्ट असणार मित्रांनो, आपला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे आपल्याला. मेकॅनिकल प्रोजेक्ट डिपार्टमेंट, पिरियड ऑफ 1 इयर साठी असणार आहे मित्रांनो. 1 वर्षासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पिरियड साठी असणार आहे मित्रांनो. लक्षात असं द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो नेम ऑफ द पोस्ट, आपल्या कॅटेगरी ऑफ वॅकन्सी, त्यानंतर टोटल वॅकन्सी इथं दिलेली मित्रांनो. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट साठी मेकॅनिकलला इथं टोटल 10 वॅकन्सी असणार मित्रांनो. बघू शकता तुम्ही, त्या कॅटेगरीज आपल्याला चेक करून घ्यायचे. आणि टेक्निशियन साठी मेकॅनिकल साठी इथं 23 वॅकन्सी असणार आहे. कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. टोटल इथं 33 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. ओके, मंथली आपल्याला सॅलरी किती असणार आहे, कॅटेगरी, नेम ऑफ द पोस्ट, आपल्याला PL किती, MPL PML किती असणार आहे, बेसिस सॅलरी. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट साठी मित्रांनो इथं मेकॅनिकल साठी 10 वॅकन्सी असणार आहे. MPL 6 असणार, तुमची सॅलरी स्टार्ट होणार इथं 35,400 रुपये मित्रांनो. 35,400 रुपये आपल्याला सॅलरी इथं असणार आहे मित्रांनो. आणि टेक्निशियन साठी मेकॅनिकलला 23 वॅकन्सी असणार आहे. PLM 4 असणार आहे इथं सॅलरी बेस तुमचा 25,500 रुपये तुम्हाला इथं सॅलरी भेटणार मित्रांनो स्टार्टिंगला. ओके, अशा पद्धतीने असणार मित्रांनो. इन आपल्याला ऍडिशनल बेसिस आपल्याला पे फॉलोइंग फॉर अलाउमेंट्स आपल्याला पेड असणार मित्रांनो. आपल्याला भेटणार सगळं काही इथं पोस्टिंग झाल्यावर. आपल्याला हाऊस रेंट अलाउमेंट असणार आहे मित्रांनो. त्यानंतर सिटी आपल्याला क्लासिक क्लास क्लास क्लासिक नोटिफिकेशन, त्याच्यानंतर आपला पे कम्युनिकेशन, पेड सब्जेक्ट, कॉन्ट्रीब्युशन जे काही असणार आपल्याला हे नॉट आपल्याला असणार मित्रांनो. आर नॉट असणार मित्रांनो. ओके, ड्रेस अलाउन्स असणार मित्रांनो. मित्रांनो आपल्याला इथं पेड असणार आहे बेसिकली जॉईन झाल्यावर KRCL साठी. इथं ड्रेस अलाउन्स साठी आपल्याला बेसिस आपल्याला पे असणार मित्रांनो. आफ्टर आपका कम्प्लिफिकेशन झाल्यानंतर 1 आपका पेड असणार आहे कॉन्ट्रॅक्ट, त्यासाठी असणार टर्म अँड कॉन्ट्रॅक्ट असणार आहे 10. ओके, 10 इयर्स त्याला म्हणतो. त्याच्यानंतर मित्रांनो बेसिस आपल्याला इथं नेक्स्ट आपल्याला स्टेज असणार आहे PML. PLM जे मित्रांनो आपलं कॉन्ट्रॅक्ट केलं असणार आहे बेसिकली आपका एंगेजमेंट सब्जेक्ट आपका जो होणार कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. टर्म इथं बघू शकता, कॉन्ट्रॅक्ट साठी भरती असणार 1 वर्षासाठी मित्रांनो. ओके, तर ज्यांना करायचं असेल ते करू शकता. अदर अलाउमेंट्स अँड फॅसिलिटी बद्दल इथे लिहिले गेलेले मित्रांनो. आपल्याला मित्रांनो इथं लिहिलेलं प्रीमियम अँड पेड आपका लाईफ इन्शुरन्स असणार मित्रांनो. आपल्याला ते मित्रांनो एक्सटेंड आपले 500 रुपये पर मंथ आपले इथं वजाउट होणार मित्रांनो इन्शुरन्स साठी कंपनी मार्फत. ओरिजिनल आपल्याला रिसिप्ट आपल्याला मिळणार मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. मोबाईल पे अलाउमेंट्स असणार मित्रांसाठी अप टू आपल्याला इथं 500 रुपये असणार आहे. त्यासाठी इथं 500 रुपये वेगळे, हे 500 रुपये आपल्याला असणार मित्रांनो. ओके, मोबाईल अलाउन्स मिळणार आहे मित्रांनो आपल्याला, तुम्हाला मिळणार आहे सगळे. ओके, सॉरी, 500 रुपये अशा पद्धतीने. हेल्थ साठी आपल्याला बेनिफिट असणार, त्याच्यासाठी आपल्याला 500 रुपये OPD असणार आहे मित्रांनो. ओके, मंथली आपल्याला 500 रुपये असणार आहे पर मंथ साठी OPD साठी. त्यानंतर इथं पर मंथ आपण इथं बघू शकतो आपल्याला सॅलरीच्या नंतरची गोष्ट आहे मित्रांनो. TADA जे असणार मित्रांनो आपल्याला इथं याच्यासोबत इथं लिहिलेलं आहे मित्रांनो त्यांनी. ओके, ट्रॅव्हल फॅसिलिटी वगैरे काय मित्रांनो तुम्हाला
फॉर आपल्याला जे ट्रॅव्हलसाठी ड्युटी रेल्वे पास आपल्याला मिळणार आहे मित्रांनो, रेल्वेची पास मिळणार आहे आपल्याला. आपल्या रेल्वेचे पास टाइम टू टाइम कुठेही फिरू शकतो मित्रांनो. फॅसिलिटी एअर ट्रॅव्हल्स, आपल्याला एअर ट्रॅव्हल्स त्यानंतर आपल्याला इथं केस असणार आहे. इन केस आपल्याला ट्रॅव्हल बाय रोड आपल्याला रोड ट्रॅव्हल बाय आपल्याला पे कमिशन असणार आहे मित्रांनो. हाऊस रेंट बद्दल, हाऊस रेंट आणि हॉटेल बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. नॉन तुमच्यासाठी इथं काही नसणार आहे मित्रांनो, तसं फॅसिलिटी वगैरे, वाउचर्स वगैरे. लिव्ह बद्दल तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. तुम्हाला इथे 15 लिव्ह भेटणार आहे मित्रांनो. 6 महिन्यामधून तुम्हाला 15 लिव्ह इथं भेटू शकता मित्रांनो. एका वर्षात 30 लिव्ह म्हणजे एका वर्षामध्ये 30 सुट्ट्या तुम्हाला भेटू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूला काय काय ते पण मी तुम्हाला खाली घेऊन चालतो. इथं बेनिफिट्स वगैरेच्या बद्दल लिहिलेलं आहे. ऑदर आपका बेनिफिट्स काय ते पण तुम्ही वाचू शकता इथं. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. एज लिमिट पण सांगून देतो तुम्हाला इथे एकदा आता मी अप्लाय करण्यासाठी. तर इथं वॅकन्सी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बेसिकली ज्युनियर असिस्टंटसाठी ज्युनियर टेक्निकल 10 वॅकन्सी असणार आहे. टेक्निशियनसाठी 23 वॅकन्सी असणार आहे. खाली चला आता पटापट. इम्पॉर्टंट आपल्याला सीट तिथं दिलेली आहे मित्रांनो. एज लिमिटमध्ये आपल्याला जे असणार मित्रांनो, आपल्याला बेसिकली एज लिमिट काही इथं दाखवले गेले नाही. बेसिकली त्यांनी एज लिमिट वगैरे दिलेली नाही इथे कुठं. तर बेसिकली एज लिमिट जे आहे इथं याची सूट असणार मित्रांनो आपल्याला. इथं कॅटेगरी वाईज आपल्याला बेसिकली ओबी 3.5 साल, 3 वर्ष, SC/ST साठी 5 वर्ष अशा प्रकारे दिलेली मित्रांनो. आता पुढे आपण जाणून घेऊया किती वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथं सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके, कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर ऑनलाईन आपल्याला काय ऑनलाईन वगैरे काही भरायचं नाही मित्रांनो. आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन आपल्याला वर्किंग इंटरव्ह्यू मधला आपल्याला वॉकिंग इंटरव्ह्यू मधला आपल्याला मुलाखतीच निवड होणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन असणार. तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू प्लेसचा ऍड्रेस तुम्हाला मी दाखवणार आहे पण शेवटी. ओके, ते इंटरव्ह्यू ऍड्रेस पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला मी. आपल्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो 9 वाजेपासून सकाळी तर 12 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे मित्रांनो. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी इथं मेकॅनिकलसाठी 3/10/2024 ला इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर टेक्निशियनसाठी मेकॅनिकलला 8/10/2024 ला इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूचा ऍड्रेस इथं दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नियर स्वीट्स रेल्वे स्टेशन, सेक्टर नंबर 40, स्वीट्स वेस्ट, नवी मुंबई. स्वीट्स स्टेशन मित्रांनो, स्वीट्स मस्त इथं चांगलं जागा आहे मित्रांनो. स्वीट्स मध्ये मस्त मॉल पण आहे तिथं. मॉलमध्ये स्टेशन आहे स्वीट स्टेशन नवी मुंबईला. सेक्टर नंबर 40 जवळच आहे मित्रांनो, स्टेशनच्या बाहेरच आहे. तर तिथे तुमची असणार मित्रांनो इंटरव्ह्यू वगैरे. आफ्टर आपका प्रिलिमी आपका जो मित्रांनो स्क्रीनिंग होणार आहे मित्रांनो आपल्याला सगळं इथं सांगितलं गेलं. 11ची कंडिशन्स काय असणार आहे इंटरव्ह्यूसाठी. मिनिमम आपल्याला 2 डेज पहिले आपल्याला इथं TADA जे काय असणार सगळं इथं सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला इंटरव्ह्यू बेसवर जाताना लिस्ट आपलं डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो. सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट पाहिजे आपल्याकडे. 2 कॉपी घेऊन जायचे आपल्यासोबत, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत. तर कॉपीज इथे सर्टिफिकेशन घेऊन जायचे. प्रूफ सर्टिफिकेशन क्वालिफिकेशन, त्यांचा प्रूफ सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर इथं कॉपीज घेऊन जायच्या सर्टिफिकेशनच्या सगळ्या कॅटेगरी वाईज. एम्प्लॉयमेंट अटॅचमेंट, 2 फोटो साईड घेऊन जायचे आपले फोटोग्राफ्स. एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन घेऊन जायचे. आणि इथं आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे जे असेल कोणते पण आपल्याकडे, ते ITI असो कोणते असो, कोणत्या असाल ते घेऊन जायचे मित्र, डिप्लोमाचे इंजिनिअरिंगचे वगैरे. ओके, जनरल इन्फॉर्मेशन दिलेले इंटरव्ह्यूला जाताना हे तुम्ही चेकआउट बी करू शकता मित्रांनो. एज प्रूफ वगैरे सगळे इथे दिलेले गेलेले आहे, ते वाचून घ्यायचे. इंटरव्ह्यूचा ऍड्रेस तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो, मी सांगितलेलं आहे. आता इथून व्हिडिओ संपला असं समजू नका, नाही तर पडून जाल तुम्ही, तुमचं नुकसान तुम्ही करून घ्याल. तुम्हाला एक फॉर्म पण भरायचा आहे मित्रांनो. तो फॉर्म तुम्हाला मी दाखवणार आहे. तर जरा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला तो फॉर्म इथं दाखवून देतो कशा पद्धतीने भरून त्याचे आपल्याला डॉक्युमेंट वगैरे लावायचे आणि ते इंटरव्ह्यू वाले तुमचे इंटरव्ह्यू घेतील मित्रांनो. ओके, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे सगळ्या पहिले, हे लक्षात असायचे. ओके, तर इथं बघू शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पिरियड वगैरे काय काय मी सगळी माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी खाली घेऊन चालतो. सगळ्यात आधी तुम्ही वाचून घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्ट पिरियड बद्दल. ओके, काय काय नाही. 20 तारखेला जी जाहिरात आलेली होती CVT बेलापूर करून, हे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मॅट मित्रांनो. ओके, तर बेसिकली हेच तुम्हाला दाखवायचं होतं. बघू शकता तुम्ही सगळ्यांसाठी असणार मित्रांनो. कंट्री वाईज आपल्याला सगळ्यांसाठी असणारी फीज वगैरे काय काय नाही. फी आपल्याला काही नसणार मित्रांनो यासाठी. सगळ्यात आधी बघू शकता तुम्ही रिक्वायरमेंट फॉर नोटिफिकेशन नंबर इथं टाकायचा. नोटिफिकेशन नंबर आणि डेट आपली टाकून द्यायचे. पोस्ट ऍप्लिकेंट कोणत्या पोस्टसाठी भरताय तुम्ही, टेक्निशियनसाठी भरताय किंवा सिनियर जी टेक्निशियनसाठी भरताय ते नाव टाकायचं आहे. आपल्या इथं पासवर्ड फोटो लावायचा आहे मित्रांनो, क्रॉस साईन काढून टाकायची इथं अशी फोटोवर. ओके, आपलं नाव टाकायचं, कॅन्डिडेटचं नाव, पूर्ण नाव टाकायचं इथं, फादर नेम टाकायचं, हस्बंड नेम टाकायचं आपल्याला इथं.
फादर नेम असलेलं फादर नेम आणि महिला असेल तर महिलांसाठी हस्बंड नेम असं असतं ते. त्याच्यानंतर पोस्टल ॲड्रेस टाकायचा आपल्या पिनकोड सहित. आपला पूर्ण ॲड्रेस आपला पिनकोड पण त्याच्यात पाहिजे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर इथं एज आपलं किती आहे 1/9/2024 पर्यंत इथं टाकून टाकायचं. एज कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही करू शकता मित्रांनो हे. जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल. कम्युनिटीची कॅटेगरीमधून तुम्ही येता एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल, जनरल, ई-डब्ल्यू-एस जे पण असेल ते लिहून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती इथं लिहून द्यायची मित्रांनो. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन, नेम ऑफ द एजुकेशन, ईयर ऑफ द पासिंग, नेम ऑफ द बोर्ड, युनिव्हर्सिटी और उसका ॲब्रिगेट पर्सेंटेज मार्क्स हे सगळं टाकून ठेवायचं. आपलं जे पण क्वालिफिकेशन झालेलं असेल त्याचं पासिंग इयर, बोर्ड, युनिव्हर्सिटी, आपल्या पर्सेंटेज किती सगळं टाकून द्यायचे मित्रांनो. ओके. जे पण आपलं की जे जितकं पण शिकलेलं आहे तितकं तुम्ही टाकू शकता मित्रांनो. आणि आपल्याला कधी अदर क्वालिफिकेशन असेल ते पण टाकू शकता मित्रांनो. प्रोफेशनल एक्सपिरियन्स काही असेल आपल्याला तर सिरियल वाईज नंबर दिलेली तर 5, 1, 2, 3, 4 ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पोस्ट हेड, पोस्ट कोणती होती आपली तुमची, त्याच्यानंतर फॉर्म कधीपासून जॉईन झाले तर कधीपर्यंत होतात, मंथली आपल्याला सॅलरी किती होती, काय होतं, ऑर्गनायझेशनचं नाव काय होतं, डिस्कशन काय होतं, सगळी माहिती तर द्यायची मित्रांनो. त्यानंतर आपल्याला करंट प्लेस आपलं वर्किंग कुठे आहे आपण मित्रांनो ते टाकायचं. इथं सॅलरी किती आपल्याला ते पे लेवल टाकायची मित्रांनो. सगळे वाचून घ्यायचे. त्यानंतर सिग्नेचर करायची, आपल्या ॲप्लिकेंटची साईन करायची, आपली सिग्नेचर सही. त्यानंतर इथं सगळं वाचून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि तुम्हाला सगळे डॉक्युमेंट वगैरे लावायचे मित्रांनो. सेल्फ अटेस्टेड कॉपीज वगैरे आपल्याकडे पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला मी सांगितलं होतं प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन, सेल्फ अटेस्टेड कॉपी, डेट ऑफ बर्थसाठी SSCचं लागणार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन पण लागेल. त्यानंतर कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीचं आपलं सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके. एम्प्लॉयमेंट फॉर्मॅट लावायचं मित्रांनो. इथं आपल्याला खून करायची येस येस असं अशा पद्धतीने बॉक्समध्ये आपल्याला टिक करायची या. ओके. बरोबरची खून. ओके. या बॉक्सेसमध्ये हे जे सर्टिफिकेट तुम्हाला लावायचे याच्या फॉर्मच्या मागे मित्रांनो. ओके. 2 फोटोकॉपीज इथं दिलेली मित्रांनो आपल्याला लावायचे इथं फोटोकॉपी येस. सेल्फ अटेस्टेड कॉपी एक्सपिरियन्स आपल्याकडे असेल ते करायचं इथं येस नो. येस इथं जे नसेल ते सोडून द्यायचं ब्लँक. नाही तर आपल्याला इथं खून करून टाकायची बरोबरची मित्रांनो. अशा पद्धतीने बरोबरची खून अशी. त्यानंतर इथं हेअरली पर डिक्लेरेशन्स वगैरे सगळी माहिती मी माझ्या परीने देत आहे. ही चुकीची माहिती असल्यास ते असं असतं ते. त्यानंतर आपलं सिग्नेचर करायची, त्या करायची, आपलं पूर्ण नाव टाकायचं, डेट टाकायची, तारीख, आपलं प्लेस टाकायचं मित्रांनो. हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्यासाठी पदासाठी भरतो त्यासाठी इथं पूर्ण माहिती द्यायची. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी हा फॉर्म असणार आहे. द मिनिमम ऑफ एज लिमिट किती काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. हा फॉर्म तुम्हाला भरायचा. तो फॉर्म भरून झाल्यानंतर ज्युनियर टेक्निकलसाठी हा फॉर्म टेक्निकलसाठी वेगळा असणार आहे मित्रांनो. मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड, त्यानंतर आपल्याला सगळं माहिती इथं बघू शकता मित्रांनो. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन 1 इयर आपल्याला इथं लिहायचं आहे. डेट ऑफ ड्यू, पोस्टिंग वगैरे काय काय नाही हे सगळे फॉर्म तुम्हाला इथं बघू शकता. पेड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने फॉर्म आहे. टेक्निकलसाठी पण हा फॉर्म असणार मित्रांनो. वाचून घ्यायचा आहे, भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने हे दोघं फॉर्म तुम्हाला दाखवलेले. सर्टिफिकेशनचे फॉर्मॅट वगैरे पण इथं दिलेले मित्रांनो. हे जे फॉर्म आहे मित्रांनो तुम्हाला भरून घ्यायचे, सगळ्या डॉक्युमेंटेशन मागे लावायचे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी इंटरव्ह्यू सोबत घेऊन द्यायचे ते डॉक्युमेंट वगैरे झेरॉक्स कॉपी सोबत मित्रांनो. ओके. आणि त्यांना इंटरव्ह्यूवाल्यांना द्यायचे ते डॉक्युमेंट. अशा पद्धतीने इंटरव्ह्यू वगैरे मी तुम्हाला सांगितलेले मित्रांनो. चांगली वॅकन्सी आहे. तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर फक्त एवढंच असणार आहे. सॅलरी वगैरे चांगली तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. इंटरव्ह्यू तारीख तुम्ही बघू शकता 3/10/2024 असणार आहे ज्युनियर टेक्निशियन असिस्टंटची. त्यानंतर टेक्निशियनसाठी 8/10/2024 मेकॅनिकलसाठी असणार दोघांसाठी. हा तुमचा ऍड्रेस आहे मित्रांनो. इथं ऍड्रेस डिटेल तुमची संपूर्ण माहिती बघू शकता मित्रांनो. स्वीट्स मुंबईला असणार आहे मित्रांनो. स्वीट्स दावरे मुंबई. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला टाइम वगैरे पण दिलेला आहे. इथं 9 ते 12 दरम्यान पोहोचायचे मित्रांनो. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करा ज्यांना जॉबची गरज असेल मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे कोकण रेल्वेमध्ये. तर आता कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे. ज्यांना करायचं असेल ते करू शकता. आता काय सांगायचं, आता सगळ्याच कॉन्ट्रॅक्ट भरती येत आहे मित्रांनो. असं वाटतंय पुढे जाऊन की आता सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येणार आहे. आता परमनंट राहणारच नाही. प्रायव्हेट जॉब करा का गव्हर्नमेंट जॉब करा, सगळं कॉन्ट्रॅक्ट होऊन गेलेले सेम होऊन जाईल ते असं वाटतंय मला काही दिवसांनी. ओके. तर माहिती आवडली असेल लाईक करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि व्हिडिओबद्दल काही बोलायचं असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि माझ्याशी काही संपर्क करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल नाही तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ओके मित्रांनो. त्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायची. डेली अशी जॉब व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.